राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया हे अडचणीत सापडले आहेत। स्वातंत्र्यदिनी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यालयासमोर जीर्ण आणि फाटलेला राष्ट्रध्वज फडकविल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष या नात्याने ॲडव्होकेट बेरिया आणि बँक व्यवस्थापकांच्या विरोधात सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान बँकेचे थकबाकीदार आणि काही दुखावलेले लोक असतात, त्यांना काहीतरी निमित्त लागतं, त्यामुळे तक्रार देतात, पण पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल असे बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे। इब्राहिम अल्लाबक्ष जमादार राहणार रामवाडी अहिल्यादेस मशिदीजवळ सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार माजी महापौर ॲडव्होकेट बेरिया आणि बँकेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सिद्धेश्वर पेठेतील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रवंदनाचा कार्यक्रम झाला। बँकेचे अध्यक्ष UN बेरिया आणि व्यवस्थापकांनी राष्ट्रध्वज सुस्थितीत आहे की नाही याची खात्री न करताच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे। वास्तविक राष्ट्रध्वजातील केशरी रंगाची पट्टी फाटलेली तसंच हिरव्या रंगाच्या पट्टीवर छिद्र पडलेलं होतं। राष्ट्रध्वज ही जीर्ण झालेला आहे, त्यावरील रंग फिक्कट झाला आहे। फाटलेला आणि जीर्ण राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे असे फिर्यादीत जमादार यांनी म्हटले आहे। जमादार यांच्या फिर्यादीवरून बँकेचे अध्यक्ष UN बेरिया आणि बँकेच्या व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव या प्रकरणी तपास करीत आहेत।